Yesterday, we are studying the chlorinations of alkane. Now today, we are studying the bromination of alkane for the preparations of haloalkanes. आज आता आपण ब्रोमिनेशन्स करून हॅलोअल्केन्स म्हणजेच अल्किल ब्रोमाइड तयार करणार आहोत. काल आपण क्लोरिनेशन्स डिटेलमध्ये पाहिलं होतं आणि क्लोरिनेशन्स अतिशय महत्त्वाचं होतं. तर त्याच्यामुळं आज आपण जे लेक्चर स्टडी करणार आहोत तर हॅलोजिनेशन्समध्ये आज आपण ब्रोमिनेशन्स ऑफ अल्केन स्टडी करणार आहोत. आणि म्हणून इथे आपण आता आज ब्रोमिनेशन्स मीन्स आपण कोणासोबत रिएक्शन्स करणार आहोत, Br2 सोबत रिएक्शन्स करणार आहोत. ब्रोमिनेशन्स ऑफ अल्केनचं ब्रोमिनेशन्स करून अल्किल ब्रोमाइड तयार करणार आहोत. याआधी आपण क्लोरिनेशन्स ऑफ अल्केन समजून घेतलं होतं. आज आता आपण ब्रोमिनेशन्स ऑफ अल्केन्स करणार आहोत. आता ब्रोमिनेशन्स ऑफ अल्केन करत असताना आपण कोणाच्या प्रेझेन्समध्ये करत असतो, अनहायड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये करत असतो. हा काय आहे, लेविस ऍसिड कॅटॅलिस्ट आहे. याचा अर्थ हा डिफिशियंट आहे, बरोबर आहे. आता ही जी रिएक्शन्स करत असतो आपण, हॅलोजिनेशन्स जी रिएक्शन्स करत असतो त्यामध्ये ब्रोमिनेशन्स ही स्लो रिएक्शन्स आहे बेसिकली. त्याचं कारण आहे की आपण रिएक्टिव्हिटी ऑर्डर पाहिली होती हॅलोजनची, रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन्स टुवर्ड द हॅलोजिनेशन्स. जेव्हा हॅलोजिनेशन्स होते तर त्यावेळेस यांची रिएक्टिव्हिटी ऑर्डर आपण चेक केली होती. तर फ्लोरीन एकदम फास्ट रिएक्शन्स करतो, क्लोरीन स्लो करतो, ब्रोमीन त्याच्याही पेक्षा स्लो रिएक्शन्स करतो आणि आयोडीन सर्वात स्लो रिएक्शन्स करत असतो. ही रिएक्टिव्हिटी आहे हॅलोजिनेशन्स करण्याची, आहे की नाही. आपण जी ब्रोमिनेशन्स आणि आयोडिनेशन्स रिएक्शन्स पाहणार आहोत हे मोर सिलेक्टिव्ह रिएक्शन्स आहेत. हे काय, मोर सिलेक्टिव्ह प्रॉडक्ट तयार करतील. मोर सिलेक्टिव्ह प्रॉडक्ट तयार करतील म्हणजेच टर्शरी प्रॉडक्ट यांचा मेजर प्रॉडक्ट असेल. म्हणजे एकापेक्षा जास्त जर प्रॉडक्ट तयार होत असेल तर टर्शरी हा मेजर प्रॉडक्ट असेल. आपल्याला माहिती आहे की क्लोरिनेशन्समध्ये आपण मेजर प्रॉडक्ट कोणता असेल हे कॅल्क्युलेट करत असतो आणि ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशनमध्ये आपल्याला मेजर प्रॉडक्ट ओळखण्यासाठी कॅल्क्युलेशन्स करण्याची गरज नाही. आपण जो टर्शरी टाईपचा प्रॉडक्ट असेल म्हणजे टर्शरी हायड्रोजन्स अंडरगो मोर प्रिफरन्स फॉर द ब्रोमिनेशन्स दॅन सेकंडरी हायड्रोजन्स दॅन प्रायमरी हायड्रोजन्स. म्हणून टर्शरी प्रॉडक्ट हा ब्रोमिनेशनमधला मेजर प्रॉडक्ट असेल. ओके. आता बघा, ब्रोमिनेशन्स करत असताना आपण ब्रोमीन सोबत रिएक्शन्स करणार आहोत अल्केनची, अनहायड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये. तर आपण यांची जनरल रिएक्शन्स फॉर ब्रोमिनेशनची बघा, जनरल रिएक्शन समजून घेऊया. अल्केन घेणार आहोत आपण. अल्केन आपण कसं रिप्रेझेंट करत असतो, R बॉन्ड H असा एक अल्केन घेतलाय आणि या अल्केनची काय करणार आहोत आपण, ब्रोमिनेशन्स करणार आहोत. म्हणजे बेसिकली आपण Br2 सोबत यांची रिएक्शन्स करणार आहोत. कोणाच्या प्रेझेन्समध्ये ही रिएक्शन्स करणार आहोत, अनहायड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये. अनहायड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये आपण रिएक्शन्स करतो. हा काय करतो, यातला एक इलेक्ट्रोफाईल जनरेट करतो, म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. हा इलेक्ट्रोफाईल म्हणजे पॉझिटिव्ह ब्रोमोनियम आयन्स जनरेट करण्याचं काम करतो. कोण, हा AlBr3. आणि हा H पॉझिटिव्ह आणि हा R निगेटिव्ह. हा ब्रोमोनियम आयन्स इथे चालला जाईल आणि हा H पॉझिटिव्ह निघून जाईल. अशी ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहे. आणि आपल्याला अल्किल ब्रोमाइड म्हणजेच ब्रोमो अल्केन तयार होईल अल्केन पासून, प्लस साईड प्रॉडक्ट आपला भेटणार आहे HBr. तर अशा प्रकारे आपण अल्किल ब्रोमाइड तयार करत असतो. आता रोल ऑफ अनहायड्रस AlBr3 हा जो कॅटॅलिस्ट आपण वापरत असतो या रिएक्शन्समध्ये, कोणता, अनहायड्रस AlBr3 हा
इलेक्ट्रोफाईल म्हणजे ब्रोमोनियम आयन जनरेट करण्याचं काम करत असतो. त्याचं कारण आहे की ॲल्युमिनियम ट्रायब्रोमाइड हा डिफिशियंट आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. याचं ऑक्टेट कम्प्लीट नाही आहे. याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 to 4 to 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण यांची ब्रोमीन सोबत रिएक्शन्स करू तर हा या ब्रोमीनला ओढून घेतो इलेक्ट्रॉन सहित आणि Br पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाईल जनरेट करत असतो. हा जो इलेक्ट्रोफाईल आहे हा जनरेट करायचं काम अनहायड्रस AlBr3 करत असते. आणि अशा प्रकारे एक ब्रोमोनियम आयन्स तयार होतो, म्हणजे इलेक्ट्रोफाईल तयार होत असते आणि AlBr4 निगेटिव्ह असा एक कॉम्प्लेक्स आयन्स निघून जाईल. तर अशा प्रकारे ब्रोमोनियम आयन हा इलेक्ट्रोफाईल जनरेट करायचं काम हा कॅटॅलिस्ट करत असतो. तर रूल लक्षात ठेवायचा आहे की अनहायड्रस AlBr3 हा लेविस ऍसिड कॅटॅलिस्ट आहे. इट जनरेट द ब्रोमोनियम इलेक्ट्रोफाईल इन द ब्रोमिनेशन्स ऑफ अल्केन. ठीक आहे. आता बघा एक एक एक्झाम्पल घेऊन आपण ह्या रिएक्शन्स करून बघू. सर्वात पहिले सिंपल एक्झाम्पल आपलं इथेनचं ब्रोमिनेशन्स करू आपण. इथेन म्हटलं की तुम्ही कशाही पद्धतीनं लिहू शकता, CH3 असा लिहा किंवा हाच आपण कसा लिहू शकतो C2S6 असा लिहू शकतो. ब्रोमिनेशन जेव्हा करसाल म्हणजे याची रिएक्शन जेव्हा ब्रोमीन सोबत करसाल तुम्ही तर तुम्हाला सिंगल प्रॉडक्टच तयार होत असते. त्याच्यामुळे मेजर आणि मायनर प्रॉडक्ट इथे ओळखायची काही गरज नाही. त्याचं कारण आहे की याच्यात दोन्हीही प्रायमरी टाईपचेच हायड्रोजन्स आहेत. कोणताही एक हायड्रोजन्स काढला तर एकच प्रॉडक्ट तयार होईल. त्याच्यामुळे रिएक्शन्स अनहायड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये करणारा एक ब्रोमोनियम आयन्स इथे चालला जाईल तर H पॉझिटिव्ह निघून जाईल आणि आपल्याला इथिल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथेन प्रॉडक्ट तयार होईल प्लस HBr. काय तयार होणार आहे? इथिल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथेन. आपण काय म्हणतो याला? ब्रोमो इथेन किंवा इथिल ब्रोमाइड तयार होईल. ठीक आहे. याही रिएक्शन्समध्ये हाच C2S6 असाही लिहू शकतो आपण इथेन. बरोबर आहे. हा इथेन असा लिहा किंवा असा लिहा, कसाही लिहा तरी चालते. याचंही ब्रोमिनेशन्स केलं तर अनहायड्रस AlBr3 सेम रिएक्शन आहे. काय होईल? एक Br इथे येऊन जाईल तर एक H निघून जाईल आणि आपल्याला काय तयार होईल? अशा प्रकारे इथिल ब्रोमाइड तयार होईल प्लस HBr साईड प्रॉडक्ट तयार होईल. अशा प्रकारे आपण इथिल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथेन तयार करत असतो. आता मी हेच रिएक्शन्स प्रोपेन सोबत केली. एक एक अल्केन्स आपण एक्झाम्पल वाढवून घेऊ. बघा लक्षात ठेवायचं. हे इथं 2 कार्बनवाला अल्केन घेतला आपण इथेन पासून आपण इथिल ब्रोमाइड तयार केला. आता आपण प्रोपेन पासून जेव्हा ब्रोमिनेशन्स करू तर आपल्याला 2 प्रॉडक्ट तयार होत असतात. मग आता 2 प्रॉडक्ट आले की तिथे आपल्याला मेजर प्रॉडक्ट आणि मायनर प्रॉडक्ट ओळखायचा असतो. तर मी आत्ताच सांगितलं आहे की ब्रोमिनेशन्स आणि आयोडिनेशन्समध्ये जे टर्शरी सेकंडरी प्रॉडक्ट आहे ते प्रायमरीपेक्षा कसे असणार आहे? मेजर प्रॉडक्ट असणार आहे. त्याच्यामुळं कारण यांची जी रिएक्टिव्हिटीचा रेशो आहे हा ब्रोमिनेशन्स करण्याचा टर्शरी हायड्रोजन सोबत खूप जास्त आहे आणि त्यामुळं आपल्याला टर्शरी प्रॉडक्ट हे मेजर प्रॉडक्ट येईल, सेकंडरी त्याच्यापेक्षा कमी येईल आणि प्रायमरी मायनर प्रॉडक्ट तयार होईल. त्याच्यामुळं आता जेव्हा आपण ब्रोमिनेशन्स करू प्रोपेन सोबत ब्युटेन सोबत तर त्यावेळेस आपल्याला एकापेक्षा जास्त प्रॉडक्ट तयार होत असतात आणि एकापेक्षा जास्त जर प्रॉडक्ट तयार होत असेल तर मेजर प्रॉडक्ट ओळखणं आपलं काम आहे. जसं क्लोरिनेशन्समध्ये आपण मेजर प्रॉडक्ट ओळखले होते ते कॅल्क्युलेशन्स करून आपण एक्झॅक्टली सांगू शकतो. तिथे कधी कधी प्रायमरीही मेजर प्रॉडक्ट असतात आणि म्हणून आपण ते कॅल्क्युलेशन्स कसं करायचं आहे ते मी लास्ट लेक्चरमध्ये समजावून सांगितलं आहे. पण आता तुम्हाला ब्रोमिनेशन्समधले प्रॉडक्ट ओळखण्यासाठी असं कॅल्क्युलेशन्स करण्याची गरज नाही. त्याच्यामुळे आपण थर्ड एक्झाम्पल घेऊ आता प्रोपेन. प्रोपेनचं ब्रोमिनेशन्स करू. बघा लक्षात ठेवायचं. आता आपण ब्रोमिनेशन्स कोणाचं करणार आहोत? प्रोपेनचं. म्हणून जे मी थर्ड एक्झाम्पल देतो आता ते आहे आता प्रोपेन. प्रोपेनचं ब्रोमिनेशन्स करू. प्रोपेन म्हटलं की 3 कार्बनवाला अल्केन आला आणि 3 कार्बनवाला अल्केन आला त्याच्यात 2 टाईप ऑफ हायड्रोजन असतात. हे वाले हायड्रोजन्स तुमचे प्रायमरी हायड्रोजन्स आहेत
आणि हा सुद्धा हायड्रोजन्स तुमचा प्रायमरी हायड्रोजन्स आहे आणि आयडेंटिकल आहे, पण मधातला हायड्रोजन्स तुमचा सेकंडरी हायड्रोजन्स आहे. हा कसा आहे? सेकंडरी. म्हणजे प्रोपेनमध्ये 2 टाईपचे हायड्रोजन्स आहेत, म्हणून 2 टाईपचे मोनो ब्रोमो प्रोपेन्स तयार होते. म्हणजे यांचं जर ब्रोमिनेशन्स केलं आपण तर बेसिकली आपल्याला 2 ब्रोमो अल्केन्स तयार होते. ठीक आहे. कोणाच्या प्रेझेन्समध्ये करसाल? अनहायड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटॅलिकच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन्स करायचे. काय नाही, आपण सुरुवातीला या प्रायमरी हायड्रोजन्स रिप्लेस करू, याच्या जागी ब्रोमोनियम आयन्स आहे आणि आपल्याला पहिला प्रॉडक्ट तयार होईल CH3 CH2 CH2Br हा तयार होईल. यालाच आपण N प्रोपिल ब्रोमाइड म्हणतो. N प्रोपिल ब्रोमाइड म्हणा किंवा याला दुसरं नाव काय देऊ शकतो आपण? 1 ब्रोमो प्रोपेन IPSA मध्ये. आणि सेकंड प्रॉडक्ट तयार होईल याच्यामधलं तुमचं ते म्हणजे हा जो सेकंडरी हायड्रोजन्स आहे ना प्रोपेन मधला, या प्रोपेन मधला हा जो सेकंडरी हायड्रोजन्स आहे हा रिप्लेस केला जाईल ब्रोमीन आणि आपल्याला सेकंड प्रॉडक्ट तयार होईल. म्हणजे 2 प्रॉडक्ट तयार होतील CH3 CH Br CH3. बरोबर आहे. अशा प्रकारे हा तुमचा झाला आता सेकंडरी प्रोपिल ब्रोमाइड. सेकंडरी प्रोपिल ब्रोमाइड. आता महत्वाचं असं आहे की आपल्याला मेजर प्रॉडक्ट कोणता आहे आणि मायनर प्रॉडक्ट, साईड प्रॉडक्ट तुमचा काय भेटणार आहे? HBr. ठीक आहे. तर यामध्ये हा सेकंडरी जो प्रोपिल ब्रोमाइड आहे हा तुमचा मेजर प्रॉडक्ट असतो. जवळपास 99% हा तयार होतो आणि हा खूपच कमी तयार होत असतो 1%. त्याच्यामुळे हा मायनर प्रॉडक्ट असतो. त्याच्यामुळं जेव्हा आपण ब्रोमिनेशन्स आणि आयोडिनेशन्स करणार तर त्यावेळेस टर्शरी हा मोर प्रिडॉमिनंट प्रॉडक्ट असतो. आता इथे प्रायमरी आणि सेकंडरी बनून राहिले म्हणून सेकंडरी हा मेजर प्रॉडक्ट असेल. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. जसं 4th एक्झाम्पल घेतलं, आता ब्युटेन घेतलं आपण आणि ब्युटेनचं ब्रोमिनेशन्स केलं. N ब्युटेन घेतलं आपण आणि या N ब्युटेनचं ब्रोमिनेशन जर केलं तर नंबर ऑफ ब्रोमो अल्केन्स किती तयार होणार आहे? मोनोब्रोमो अल्केन्स 2 तयार होतील. अनहायड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटॅलिकच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन्स करणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये 2 सेकंडरी हायड्रोजन्स आहेत आणि 2 प्रायमरी हायड्रोजन्स आहेत. हे प्रायमरी आयडेंटिकल आहे, त्याच्यामुळे एक ब्रोमोनियम आयन्स इथे येईल, H पॉझिटिव्ह निघून जाईल आणि पहिल्या याच्यातून आपल्याला अशा प्रकारे N ब्युटील ब्रोमाइड काय तयार होईल? असा N ब्युटील ब्रोमाइड तयार होईल आणि हा वाला प्रॉडक्ट तुमचा मायनर प्रॉडक्ट असेल. प्रायमरी तयार होतो हा नॅचरल आहे आणि तुम्ही जर या सेकंडरी हायड्रोजन्स मधून जर हायड्रोजन्स काढला तर तुम्हाला एक सेकंडरी प्रॉडक्ट तयार होईल CH3 CH CH2 CH3. हा तुमचा जो सेकंड तयार होणार आहे तो आहे तुमचा सेकंडरी ब्युटील ब्रोमाइड. कोणता आहे? सेकंडरी ब्युटील ब्रोमाइड. हा वाला तुमचा मेजर प्रॉडक्ट असेल. काय असेल? मेजर प्रॉडक्ट असेल. आणि हा वाला जो प्रॉडक्ट आहे तुमचा हा वाला प्रॉडक्ट असेल मायनर प्रॉडक्ट. आणि तुम्हाला टोटल 100% HBr साईड प्रॉडक्ट तयार होईल. तर अशा प्रकारे जे सेकंडरी प्रॉडक्ट आहेत हे सेकंडरी काय राहणार आहे? तुमचे मेजर प्रॉडक्ट असेल. प्रायमरी मायनर प्रॉडक्ट असतो. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलाय. नेक्स्ट एक एक्झाम्पल घेऊ आपण ब्रोमिनेशन्स मध्ये. आयसोब्युटेनचं ब्रोमिनेशन्स करू. बघा लक्षात ठेवायचं आहे. आयसोब्युटेनचं ब्रोमिनेशन्स केलं तर आपल्याला नेमकं मेजर प्रॉडक्ट कोणता भेटतो आणि मायनर कोणता भेटतो ते बघू. तर नेक्स्ट आपण आयसोब्युटेन घेऊ आणि आयसोब्युटेनचं ब्रोमिनेशन्स करू. बघा आयसोब्युटेन म्हटलं की सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 आहे ना आणि हा झाला तुमचा आयसोब्युटेन. आता सर्वात पहिल्यांदा याच्यातली नंबर ऑफ मोनोब्रोमो अल्केन्स किती तयार होणार आहे? म्हणजे आपण ब्रोमिनेशन्स तर करूच, कोणाच्या प्रेझेन्समध्ये करणार आहोत? अनहायड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटॅलिकच्या प्रेझेन्समध्ये. नॅचरल आहे की इथे तुम्हाला प्रायमरी 1, 2 आणि 3 असे प्रायमरी हायड्रोजन्स 3 टाईपचे आहेत आणि एक टर्शरी हायड्रोजन्स आहे. हा वाला तुमचा टर्शरी म्हणजे 3 डिग्री हायड्रोजन्स आहे यांच्यापाशी. बरोबर आहे.
तर हा वाला 3 डिग्री हायड्रोजन्स काढल्यानंतर एक मोनोब्रोमो अल्केन्स भेटेल. हा वाला बघा, हा जो आयसोब्युटेन आहे, या आयसोब्युटेन मध्ये दोन टाईपचे हायड्रोजन्स आहेत, प्रायमरी आणि टर्शरी. प्रायमरी एक कोणताही काढला तर तुम्हाला एक मोनोब्रोमो अल्केन्स भेटेल. म्हणजे मी आयसोब्युटिल ब्रोमाइड तयार होईल. काय तयार होईल? असा एक आयसोब्युटिल ब्रोमाइड तयार होईल. प्लस एक साईड प्रॉडक्ट, एक दुसरा कोणता होईल? टर्शरी. टर्शरी वाला हायड्रोजन्स काढला तर दुसरा टर्शरी वाला तयार होणार आहे. हा वाला टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड तयार होईल. तर इथे टेन्शनचं कामच नाही आहे. तुम्हाला मी आता सांगितलं आहे की जो टर्शरी असेल तो मोर सिलेक्टिव्ह आहे. हा वाला तुमचा जो टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, हा वाला तुमचा मेजर प्रॉडक्ट असेल. आणि हा जो आयसोब्युटिल प्रायमरी वाला आहे तो तुमचा मायनर प्रॉडक्ट असेल. हा वाला आयसोब्युटिल ब्रोमाइड, आयसोब्युटिल ब्रोमाइड, हा वाला तुमचा मायनर प्रॉडक्ट असेल. हा मायनर असेल आणि हा मेजर असेल. पण जेव्हा आपण क्लोरिनेशन्स केलं होतं, थोडं रिकॅप करा, जेव्हा आपण हेच रिएक्शन्स क्लोरिनेशन्स केली होती, म्हणजे हाच आयसोब्युटेन घेतला होता आणि आयसोब्युटेन घेऊन आपण जेव्हा क्लोरिनेशन्स करून पाहिलं होतं कोणाच्या प्रेझेन्समध्ये? UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये. तर या रिएक्शन्समध्ये आपल्याला असेच दोन प्रॉडक्ट भेटले होते, एक आयसोब्युटिल क्लोराईड, एक आयसोब्युटिल क्लोराईड जसं तिथे हा भेटला होता, आणि दुसरा एक टर्शरी ब्युटिल क्लोराईड भेटला होता. एक टर्शरी ब्युटिल क्लोराईड सुद्धा भेटला होता प्लस SCl. पण हा वाला तुमचा जो आहे, हा वाला तुमचा मेजर प्रॉडक्ट होता. मेजर प्रॉडक्ट 64% हा तयार होत होता. आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. आणि हा जो आहे हा तुमचा मायनर होता, त्याच्यात कमी प्रमाणात होता, 36%च होता. पण इथे उलट काम आहे. इथे टर्शरी वाला मेजर आहे आणि प्रायमरी वाला एकदम मायनर, कारण याची सिलेक्टिव्हिटी रेशो जास्त आहे. ब्रोमिनचा सिलेक्टिव्हिटी रेशो क्लोरीनच्या सिलेक्टिव्हिटी रेशोपेक्षा जास्त असते. सिलेक्टिव्हिटी रेशो म्हणजे जी टर्शरी हायड्रोजन्स आहे तो काढण्यासाठी सर्वात जास्त स्टेबल ब्रोमिनेशन्स करेल. म्हणजे यांची टेंडन्सी आहे की टर्शरी हायड्रोजन्स मोर इझिली रिमूव्ह करेल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. हा ब्रोमिनचा रेशो खूप जास्त आहे. ठीक आहे, जवळपास 1800 टाइम्स आहे दॅन प्रायमरी हायड्रोजन्स. यांचा रेशो हे 82 असते. त्यामुळं ब्रोमिनेशन्स टर्शरीवाला प्रॉडक्ट हा मेजर प्रॉडक्ट बनवतो आणि क्लोरिनेशन्समध्ये आपण ते कॅल्क्युलेशन्स करतो, तर तिथे प्रायमरी वाले जे प्रॉडक्ट असतात ते मेजर प्रॉडक्ट येऊ शकत असतात बिकॉज ऑफ द सिलेक्टिव्हिटी रेशो, आहे की नाही. आणि आपण तो कॅल्क्युलेशन्स कसं करायचं आहे ते लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेतो एक मी निओपेंटेनवाला. इथेही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की निओपेंटेनचं जर ब्रोमिनेशन्स केलं तर निओपेंटेनमध्ये सिंगल प्रॉडक्ट तयार होत असतो. का सिंगल प्रॉडक्ट तयार होतो तेही लक्षात येईल तुम्हाला. जसं निओपेंटेन घेतला आपण आणि निओपेंटेनचं ब्रोमिनेशन्स केलं आपण, निओ मीन्स सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 2 CH3 ग्रुप. असे 2 CH3 ग्रुप असतात, त्यांना आपण निओ अल्केन्स म्हणतो. तर हा झाला तुमचा निओपेंटेन, 5 कार्बन असल्यामुळं निओपेंटेन. आणि निओपेंटेनचं जर आपण ब्रोमिनेशन्स केलं कोणाच्या प्रेझेन्समध्ये करसाल? अनहायड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटॅलिनच्या प्रेझेन्समध्ये हा ब्रोमोनियम आयन्स तयार करेल. आता तुम्हाला माहिती आहे की हे पूर्णच्या पूर्ण हायड्रोजन्स हे 12 हायड्रोजन्स प्रायमरी हायड्रोजन्स आहेत आणि ऑल प्रायमरी हायड्रोजन्स आर आयडेंटिकल. दॅट्स वाय निओपेंटेन ऑन ब्रोमिनेशन्स on chlorinations only gives monohaloalkanes. सिंगल हॅलोजन्स असणाराच एकच कंपाऊंड तयार करतो, मोनोहॅलोअल्केन्स. निओपेंटीन ब्रोमाइड तयार होईल प्लस HBr तयार होईल. याला आपण काय म्हणतो? निओपेंटीन ब्रोमाइड. निओपेंटीन ब्रोमाइड म्हणतात कॉमन नेम मध्ये, IUPAC मध्ये 1 ब्रोमो 2,2 डायमिथिल प्रोपेन असं म्हणणार. क्लिअर झालं? तर ब्रोमिनेशन्स मध्ये ही जी सिलेक्टिव्हिटी आहे ती आपल्याला चॉईस करायचं काम नाही आहे की कोणता कॅल्क्युलेशन्स करायचं काम नाही आहे. डायरेक्ट चॉईस करता येते की हा टर्शरीवाला मेजर प्रॉडक्ट असेल म्हणून. ओके,
जसं क्लोरिनेशन्स मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन्सहून सांगायचं आहे की तो प्रायमरी वाला आहे का टर्शरी वाला मेजर प्रॉडक्ट असेल. ठीक आहे. आता आपण लास्ट आयोडिनेशन्स पाहणार आहोत. आपण ब्रोमिनेशन्स पाहिला होता. आता आयोडिनेशन्स ऑफ अल्केन पाहणार आहोत. आता आयोडिनेशन ऑफ अल्केन हे थोडं डिफरंट आहे. त्याचं कारण असं आहे की आयोडिनेशन ऑफ अल्केन ही रिव्हर्सिबल रिएक्शन्स आहे. म्हणून आता आपण थर्ड जे पाहणार आहोत ते आहे आयोडिनेशन्स ऑफ अल्केन. बघा लक्षात ठेवायचं आहे आयोडिनेशन्स ऑफ अल्केन. अल्केनचं आपण डायरेक्ट आयोडिनेशन्स करत नाही म्हणून एक क्वेश्चन्स तयार होतो. वाय अल्केन डू नॉट अंडरगो वाय alkyl iodide are not directly prepared by direct iodination of alkane. अल्केनचं जर डायरेक्ट आयोडिनेशन्स केलं आपण तर अल्किल आयोडाइड तयार होत नाही. त्याचं कारण असं आहे की ऑन डायरेक्ट आयोडिनेशन्स, बघा लक्षात ठेवायचं आहे. मी सर्वात पहिल्यांदा ऑन डायरेक्ट आयोडिनेशन्स करून दाखवतो तुम्हाला. याची जे डायरेक्ट आयोडिनेशन्स रिएक्शन्स आहे ही रिव्हर्सिबल रिएक्शन्स आहे. इट इज रिव्हर्सिबल रिएक्शन्स. हे रिव्हर्सिबल रिएक्शन्स आहे आणि म्हणून आपण डायरेक्ट आयोडिनेशन्स करत नाही. जसं मी खाली काढून दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही अल्केन घेतलं, बघा आता आपण एक्झाम्पलमध्ये आपण एक डायरेक्ट अल्केन घेतला आणि त्याचं आयोडिनेशन्स केलं म्हणजेच I2 सोबत रिएक्शन्स केली तर ही रिएक्शन्स रिव्हर्सिबल रिएक्शन्स आहेत. म्हणजे आपल्याला अल्किल आयोडाइड तयार होईल आणि HI तयार होईल. पण त्यामध्ये जो HI तयार होत असतो हा जो HI आहे हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. हा रिड्युसिंग एजंट आहे म्हणजे काय की हा याला पुन्हा हायड्रोजन्स देऊन ही रिएक्शन्स रिव्हर्स करतो आणि रिव्हर्स केल्यामुळं आपल्याला यील्ड ऑफ अल्किल आयोडाइड्स आर नॉट ऑब्टेन. म्हणजेच प्रॉपर यील्ड अल्किल आयोडाइडचं भेटणार नाही. कारण तयार झालेला प्रॉडक्ट वापस HI ने रिड्यूस होऊन तो रिएक्टंटमध्ये कन्वर्ट होईल. आणि म्हणून अल्किल आयोडाइड म्हणजे डायरेक्ट आयोडिनेशन ऑफ अल्केन इज नॉट कॅरीड आउट. मग आता हा HI तयार नाही झाला पाहिजे. मग HI तयार नाही झाला पाहिजे तर हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. याला ऑक्सिडाइज करणारे आपण ऑक्सिडायझिंग एजंट याच्यात ऍड करत असतो. यांना ऑक्सिडाइज करणारे ऑक्सिडायझिंग एजंट याच्यात काय करतो ऍड करतो जे यातला आयोडीन हा फ्री अवेलेबल नाही करू देत. बघा ऑक्सिडायझिंग एजंट कोणते वापरतो आपण HNO3 नायट्रिक ऍसिड, HGO मर्क्युरिक ऍसिड आणि मर्क्युरिक ऑक्साईड आणि आयोडिक ऍसिड HI. हे ऑक्सिडायझिंग एजंट वापरून आपण आयोडिनेशन्स करत असतो. मग आता सुरुवातीला आपण हे जे ऑक्सिडायझिंग एजंट आहे यांचा रोल लक्षात ठेवायचा आहे की मी याला ऑक्सिडाइज करणार आहे आणि HI ला बनवू देत नाही. यांचा रोल काय ऑक्सिडायझिंग एजंटचा रोल जो आहे हे HI ला तयार होऊ देत नाही. दे प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ HI आहे की नाही. आता रिएक्शन बॅलन्स करत असताना बस या ऑक्सिडायझिंग एजंट मधले ऑक्सिजन तुमच्या डोक्यात बसवायचे आहे जे समोरच्याला ऑक्सिडाइज करण्यासाठी वापरतात. त्यांचा वापर करून आपण आयोडिनेशनच्या रिएक्शन बॅलन्स करायचे आहे. आता सुरुवातीला मी पहिला ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो. याच्यात मी कोणता वापरणार आहोत मर्क्युरिक ऑक्साईड वापरून आपण रिएक्शन्स करू आहे की नाही. आणि म्हणून सुरुवातीला आपण HGO ला आपण काय म्हणणार आहोत मर्क्युरिक ऑक्साईड. हा मर्क्युरिक ऑक्साईड वापरून आपण आयोडिनेशन्स करू. आता मर्क्युरिक ऑक्साईड मध्ये बघा लक्षात ठेवायचं आहे तर आपण जर अल्केन घेतला डायरेक्ट नाही करणार कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करू आपण मर्क्युरिक ऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये. आयोडिनेशन्स तर करणारच आहोत पण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करू आता आपण HGO जी आता रिएक्शन्स रिव्हर्स होऊ देणार नाही. इरिव्हर्सिबल रिएक्शन्स राहील. आता या रिएक्शन्स मध्ये काय असते हा जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे या अल्केनला ऑक्सिडाइज करते. हा हायड्रोजन्स याला मिळू देत नाही
मग याचा अर्थ हा हायड्रोजन स्वतः ओढून घेते, आहे की नाही? आता बॅलन्स करण्यासाठी या ऑक्सिजनवरच हे बॅलन्स करता येते. इथे एक ऑक्सिजन आहे, तर इथून किती हायड्रोजन सोडल तो अल्केन मधून? 2 हायड्रोजन सोडल आणि H2O एक बाय प्रॉडक्ट तयार करत, बरोबर आहे? एक ऑक्सिजन याच्यातले 2 हायड्रोजन सोडल, म्हणून मी टॉईस अल्केन घेणार. आता 2 आयोडीन इथे 2 हायड्रोजन्स गेल्यामुळे आणि 2 आयोडीन या मर्क्युरीला लागतील, त्यामुळे आपल्याला इथे काय करावं? टॉईस. म्हणजे आता 2 आयोडीन इथे आले म्हणून टॉईस अल्किल आयोडाईड तयार होईल, बरोबर आहे? प्लस हे 2 आयोडीन मर्क्युरी सोबत जातील आणि म्हणून साइड प्रॉडक्ट तुमचा HgI2 तयार होईल. तर अशा प्रकारे आपण अल्किल आयोडाईड तयार करू. काय तयार करू? अल्किल आयोडाईड तयार करू. कोणापासून? अल्केन पासून. डायरेक्ट आयोडिनेशन नाही करणार, बाय युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट HgO. आता एक एक्झाम्पल घेतो मी इथे, बघा लक्षात ठेवायचं याच्यात. एक्झाम्पल मध्ये आपण इथेन घेतला, आपण C2H5. इथेन पासून इथिल आयोडाईड तयार करायचा आहे आपल्याला. इथेन थोडा मी असा काढलाय C2H5H, म्हणजे C2H6च आहे, हा इथेन आहे, बघा लक्षात ठेवायचा आहे. इथेनचं तुम्ही डायरेक्ट आयोडिनेशन्स नाही करणार, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करणारा? HgO मर्क्युरिक ऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन्स करू. हा रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी हा याला ऑक्सिडाइज करतो, कारण हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. या अल्केनला ऑक्सिडाइज करतो. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. आता इथून किती हायड्रोजन्स निघणार आहे? 2. एक ऑक्सिजनला 2 हायड्रोजन्स पाहिजे असते, म्हणजे आपलं बाय प्रॉडक्ट H2O तर राहणारच आहे, बरोबर आहे? आता 2 निघतात म्हणून आपल्याला टॉईस मॉलिक्यूल घ्यायला लागेल. 2 आयोडीन इथे येतील, 2 आयोडीन याच्यासोबत जाईल, म्हणून ते टॉईस करावं लागेल. म्हणून आपल्याला इथे काय भेटणार आहे? टॉईस मोल ऑफ इथिल आयोडाईड भेटेल आणि 2 Hg सोबत जाणार आहे, म्हणून HgI2. अशा प्रकारे आपण इथिल आयोडाईड तयार करतो. इथिल आयोडाईड किंवा आयोडो इथेन तयार करत असतो. कोणापासून? इथेन पासून. आता आपण कोणता वापरला? HgO. हा HgO वापरून आपण इथिल आयोडाईड म्हणजे अल्किल आयोडाईड तयार केले. आता आपण HgOच्या ऐवजी HiO3 आयोडिक ऍसिड वापरू आणि रिएक्शन्स करू, बरोबर आहे? बघा लक्षात ठेवायचं आहे. डायरेक्ट आयोडिनेशन पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे आता आपण सेकंड ऑक्सिडायझिंग एजंट हा वापरला तरी चालते. आपण आता हा HgO वापरला, आता HiO3 आयोडिक ऍसिड वापरणार आहोत. नेक्स्ट मध्ये सेकंड याच्यात आपण काय वापरणार आहोत? आयोडिक ऍसिड. आयोडिक ऍसिडचा फॉर्म्युला काय? HiO3. हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरून सुद्धा आपण आयोडिनेशन्स करू शकतो. आता बॅलन्स करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय की हे ऑक्सिजन खूप महत्वाचं आहे बॅलन्स करण्यासाठी. त्यासाठी मी आता एक एक्झाम्पल घेतो, अल्केन घेतो आणि या अल्केनचं काय करतो? आयोडिनेशन्स करतो, बरोबर आहे? या अल्केनचं काय करतो? आयोडिनेशन्स करतो. जसं अल्केन घेतलं आपण RH आणि याचं आयोडिनेशन्स केलं, म्हणजेच I2 सोबत रिएक्शन्स केली इन द प्रेझेन्स ऑफ, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? HiO3 आयोडिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन्स केली. तर बेसिकली रिएक्शन्स करत असताना हा हायड्रोजन्स कोण काढणार आहे? हा ऑक्सिजन, कारण हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे की नाही? आणि ऑक्सिडायझिंग एजंटची टेंडन्सी आहे की याला तो ऑक्सिडाइज करतो. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स. किती हायड्रोजन्स काढणार आहे इथून तो? हे 3 ऑक्सिजन आहे, म्हणजे 6 हायड्रोजन काढणार आहे, पण 1 हायड्रोजन ऑलरेडी याच्यापाशी आहे, म्हणजे याला 5 हायड्रोजनची गरज आहे, म्हणून 5 मोल ऑफ अल्केन घेणार आहोत. हे 5 आणि हे 1 हे झाले 6 हायड्रोजन्स आणि 3 ऑक्सिजन, म्हणजे थ्राईस H2O बाय प्रॉडक्ट तयार होतात. आता इथे आयोडीन किती पाहिजे? 5. ऑलरेडी 1 इथे आहे आणि 2 इथे आहे. आता राहिले किती आपल्याला? हे 3 आहे, इथे 5 पाहिजे, म्हणून आपण इथे काय करणार आहोत? टॉईस. हे 4 आणि 5 पूर्णच्या पूर्ण आयोडीन इथे लावा, बॅलन्स होऊन जाईल. काय तयार होणार आहे? 5 मोल ऑफ अल्किल आयोडाईड. अल्किल आयोडाईड झाली रिएक्शन बॅलन्स. अशा प्रकारे बॅलन्स करायची आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, आता आपण एक्झाम्पल घेऊन करू. सपोज मी इथेन घेतला असता, काय घेतला असता? इथेन C2H6, थोडंसं असं लिहितो मी. अंडरगो आयोडिनेशन्स, त्यांचं आयोडिनेशन्स केलं असतं HiO3 या ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये. हा ऑक्सिडायझिंग एजंट याला ऑक्सिडाइज करल. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. 6 हायड्रोजन जाणार आहे, हे ऑलरेडी 1 आहे, इथून 5 जाणार आहे, म्हणून आपण इथे 5 घेऊ.
आता 5 घेतले तर 5 आयोडीन इथे आले पाहिजे, म्हणजे सरळ सरळ आपल्याला थ्राईस H2O तर बाय प्रोडक्ट भेटणारच आहे. एक हायड्रोजन्स आणि हे 5 प्लस 1 6 हायड्रोजन्स प्लस 3 थ्राईस H2O निघून जाईल. आता 5 आयोडीन आले पाहिजे इथे, कारण 5 हायड्रोजन्स गेलेले आहे. 2 आणि 1 3 आहे. 5 करण्यासाठी आपल्याला टॉईस करावं लागेल. 5 मोल ऑफ इथिल आयोडाईड तयार होते. अशा प्रकारे इथिल आयोडाईड बनवलं कोणापासून? इथिल आयोडाईड बनवलं इथेन पासून. म्हणून अशा प्रकारे आपण इथेन पासून इथिल आयोडाईड इन द प्रेझेन्स ऑफ आयोडिक ऍसिड या ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन्स करून तयार करू शकतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? त्यानंतर नेक्स्ट आपण नायट्रिक ऍसिड वापरून सुद्धा हे असं करू शकतो. जे आता आपला थर्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे HNO3, त्यांच्या प्रेझेन्समध्ये बॅलन्स करू, आयोडिनेशन्स करू बाय युझिंग कोणाचा वापर करून करू आता आपण? बाय युझिंग नायट्रिक ऍसिड या ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये. HNO3 ला आपण काय म्हणतो? नायट्रिक ऍसिड. तर या नायट्रिक ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये आपण आयोडिनेशन्स करणार आहोत, आहे की नाही? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. डायरेक्ट आयोडिनेशन्स तर करता येत नाही, म्हणून आपण ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये करतो. तर आता बघा इथे आपण इथे अल्केन घेतलाय RH, याला आपण अल्केन म्हणतो. या अल्केनचा आपण आयोडिनेशन्स करणार आहोत, म्हणजे कोणासोबत रिएक्शन्स करणार आहोत? आयोडीन सोबत. पण कोणाच्या प्रेझेन्समध्ये करणार आहोत? ऑक्सिडायझिंग एजंट. तर आपण आता इथे ऑक्सिडायझिंग एजंट कोणता घेऊन राहिलो? HNO3. हा HNO3 काय करणार आहे? याला हायड्रोजन भेटू देणार नाही, म्हणजे ऑक्सिडाइज करणार आहे. कोणाला? याला. आता इथे नायट्रोजन बी हायड्रोजन सोडतात आणि ऑक्सिजन बी हायड्रोजन ओढतात, म्हणजे टोटल हायड्रोजन्स किती ओढले पाहिजे, म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स यांनी किती केलं पाहिजे ते पाहू आता आपण. आता मला सांगा, एका नायट्रोजन्सला किती हायड्रोजन्स पाहिजे असते? 3 अमोनियामध्ये निघून जाण्यासाठी. आणि इथे आपले 3 ऑक्सिजन आहे, तर या 3 ऑक्सिजनला किती हायड्रोजन्स पाहिजे? 6. या 3 हायड्रोजन्सला 6 हायड्रोजन्स, म्हणजे टोटल हायड्रोजन्स किती पाहिजे आपल्याला? 1 2 3 नायट्रोजनसाठी आणि 6 याच्यासाठी, म्हणजे टोटल 9 हायड्रोजन्स पाहिजे आपल्याला. आता हा काय करेल? समोरच्याकडून हायड्रोजन सोडणार आहे, म्हणजे ऑक्सिडाइज करणार आहे. तर याच्यापासून किती हायड्रोजन सोडणार आहे तो? 8. आपल्याला पाहिजे 9. त्याचं कारण आहे 1 त्याच्याच पशी आहे. नायट्रोजन्स 3, ऑक्सिजन 6, म्हणून मला इथे काय करावं लागेल? 8 करावं लागेल. समजलं? लक्षात आलं? आता हे 8 हायड्रोजन्स आणि हे 1 हायड्रोजन्स हे मिळून काय काय निघून जाईल? साईड प्रॉडक्ट सांगा. एक अमोनिया निघून जाईल आणि थ्राईस H2O निघून जाईल. हे तर बाय प्रॉडक्ट असेल तुमचे, बरोबर आहे? अमोनिया याच्यातले 3 हायड्रोजन्स घेऊन जाईल आणि 3 ऑक्सिजन 6 हायड्रोजन्स घेऊन जाईल. त्याच्यामुळे मला 8 करावं लागेल. 8 हायड्रोजन प्लस 1 9 हायड्रोजन्स हे 2 घेऊन जाईल. आता इथे किती आयोडीन आले पाहिजे? 8 आयोडीन आले पाहिजे. आले पाहिजे ना? आपल्यापाशी तर 2च आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल? 4. तर हे 8 आयोडीन इथे येऊन जाईल. म्हणून आपलं बॅलन्स करत असताना 8 अल्किल आयोडाईड. अशा प्रकारे हे बॅलन्स करायचं आहे, अल्किल आयोडाईड. क्लिअर झालं? बॅलन्सिंग व्यवस्थित समजलं पाहिजे. तर आता एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल मध्ये इथेन पासून आपण इथिल आयोडाईड करू. कोणापासून? इथेन पासून इथिल आयोडाईड तयार करू. इथेनचा फॉर्म्युला काय आहे? C2S6. थोडा लिहिताना मी असं लिहितो, बाकी काहीच नाही. इथेनचा फॉर्म्युला आहे C2S6. हा इथेन घेतला आपण आणि इथेनचा आयोडिनेशन जर केलं आपण कोणाच्या प्रेझेन्समध्ये? HNO3 नायट्रिक ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये, ऑक्सिडायझिंग एजंट. हा याला ऑक्सिडाइज करणार आहे. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स, हा नायट्रोजन बी उडणार आहे, ऑक्सिजन बी उडणार आहे. त्याच्यामुळे यांना 9 हायड्रोजन्स पाहिजे, पण ऑलरेडी 1 हायड्रोजन यांच्यापाशी आहे, तर 8 हायड्रोजनची गरज आहे. त्याच्यामुळे आपण 8 इथे लिहिणार आहोत. तर 8 इथे आले तर 8 आयोडीन इथे आले पाहिजे, म्हणून 4 इथे लिहिणार आहोत, जसं आपण वरतं समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपला आन्सर येणार आहे 8 मोल ऑफ इथिल आयोडाईड तयार होईल. बॅलन्समध्ये 8 मोल ऑफ इथिल आयोडाईड तयार होईल. ते 8 हायड्रोजन्स गेलेले 3 नायट्रोजन्स घेऊन जाईल, बघा लक्षात ठेवायचं आहे, आणि 6 हायड्रोजन्स ऑक्सिजन घेऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण इथिल आयोडाईड बनवतो. काय बनवतो? इथिल आयोडाईड बनवत असतो. तर अशा प्रकारे डायरेक्ट आयोडिनेशन्स न करता आपण ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये ऑक्सिडेशन्स करतो, जे त्या डायरेक्ट आयोडिनेशन्समध्ये हायड्रो आयोडिक ऍसिड तयार होण्यापासून प्रिव्हेंट करतात. तर मी ह्या तिन्ही रिएक्शन्स वापस बॅलन्स कशा करायच्या ते समजावून सांगतो.
म्हणजे तुम्हाला जर विचारलं गेलं तर कोणाची रिएक्शन्स विचारली तरी बॅलन्स टेक्निक लक्षात ठेवायची फक्त. ही रिएक्शन्स बॅलन्स करण्याची टेक्निक जी मी समजावून सांगून राहिलो ते एकदम सिम्पलेस्ट टेक्निक आहे ज्याच्यामुळे तुम्हाला बॅलन्स समजून जाईल. ओके, बघा मी आताच सांगितलं आहे की तुम्ही डायरेक्ट आयोडिनेशन्स केलं कोणाचं, अल्केनचं, हा वाला तुम्ही अल्केन घेतला असता आणि या अल्केनचं डायरेक्ट आयोडिनेशन्स केलं असतं तर ही रिव्हर्सिबल रिएक्शन्स राहिली असते. अल्किल आयोडाईड तर तयार झाला असता पण हा याच्या आहे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. काय हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. रिड्युसिंग एजंट यांनी काय केलं असतं, ही रिएक्शन्स रिव्हर्स केली असते. त्याच्यामुळे हा तयारच होऊ द्यायचा नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपण ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये ही रिएक्शन्स करून राहिलो हे नक्की आहे. आता यांना बॅलन्स करत असताना मी सर्वात पहिल्यांदा HgO मी तुम्हाला सांगितलं आहे की या ऑक्सिडायझिंग एजंटच्या बेसिसवरच ती बॅलन्स करायची. जसं मी अल्केन घेतो, RH आयोडिनेशन्स करतो कोणाच्या प्रेझेन्समध्ये, HgO. आता मला सांगा की मी बॅलन्स कोणाच्या बेसिसवर करणार आहोत, या ऑक्सिजनच्या बेसिसवर. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन ऑक्सिडेशन्स. आता किती हायड्रोजन्स काढणार आहे, हे 2, कारण एकच ऑक्सिजन आहे म्हणून मी टॉईस केलं इथे. तर टॉईस आयोडीन इथे येतील तर टॉईस आयोडीन इथे जातील म्हणून इथे टॉईस केलं. संपला आन्सर माझा. म्हणजे मला बाय प्रॉडक्ट एक वॉटर भेटल, एक HgI2 भेटल आणि मेन इथिल आयोडाईड म्हणजे अल्किल आयोडाईड RI अल्किल आयोडाईड 2 मोल तयार झाला. HgI2 बाय प्रॉडक्ट भेटला आणि वॉटर एक बाय प्रॉडक्ट भेटला. बघा हेच महत्वाचं आहे की नाही बॅलन्स करत असताना. सेकंड मी कोणाच्या बेसिसवर बॅलन्स केली, आयोडिक ऍसिडच्या बेसिसवर बॅलन्स केली. पुन्हा मी सांगितलं आहे की या ऑक्सिजनच्या बेसिसवर हे रिएक्शन बॅलन्स करायचे म्हणून. त्यासाठी आपण काय केलं आहे, अल्केन घेतला, आयोडिनेशन्स करणार आहोत. आता आयोडिक ऍसिड वापरणार आहोत ऑक्सिडायझिंग एजंट, जो काय करणार आहे, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स करणार आहे. तर इथे 3 ऑक्सिजन असल्यामुळे 6 हायड्रोजनची गरज आहे. तर ऑलरेडी याच्यापाशी 1 असल्यामुळे मला फक्त 5 हायड्रोजन्स काढायचे आहे. मग आता 5 काढायचे आहे तर इथे 5 आयोडीन आले पाहिजे. तर ऑलरेडी आपल्यापाशी 3 आहे, 1 आणि हे 2, 3 आयोडीन आहे. 5 करण्यासाठी आपल्याला टॉईस करावं लागेल. झालं आन्सर. काय होणार आहे, 5 मोल ऑफ अल्किल आयोडाईड बनल प्लस हे 5 हायड्रोजन आणि हे एक 6 हे एक हायड्रोजन 6 हायड्रोजन्स तर थ्राईस H2O बाय प्रॉडक्ट भेटल. संपलं काम. अशा प्रकारे अल्किल आयोडाईड तयार होईल. आणि तिसरा जो मी नायट्रिक ऍसिड वापरला ऑक्सिडायझिंग एजंट, त्यामध्ये या दोघंही जण हायड्रोजन ओढतात. नायट्रोजन बी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, ऑक्सिजन बी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे ट्रिक्स तुम्हाला लक्षात आली पाहिजे. हायड्रोजन्स आणि आयोडिनेशन्स करणार आता नायट्रिक ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये. आता मला सांगा, आतापर्यंत तुम्ही ऑक्सिजन हायड्रोजन ओढत होता. आता इथे ऑक्सिजन आणि नायट्रोजन्स दोन्ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम आहे. हे दोघंही जण हायड्रोजन्स ओढतील तर नायट्रोजन्स 3 ओढतील आणि ऑक्सिजन 6 ओढवलं म्हणजे 9 हायड्रोजन्स पाहिजे. 9 हायड्रोजन पाहिजे पण ऑलरेडी त्याच्यापाशी किती आहे, 1, म्हणून त्याला 8 हायड्रोजन्स इथून ओढायचे आहेत. बरोबर आहे. तर 8 आयोडीन आले पाहिजे म्हणून इथे 4 करावं लागेल आपल्याला. आणि म्हणून आपला आन्सर येणार आहे 8 अल्किल आयोडाईड 8 मोल ऑफ. त्याच्यानंतर इथचे जे 8 हायड्रोजन आणि हे 9 हायड्रोजन होते त्यापैकी नायट्रोजन्स 3 हायड्रोजन्स घेऊन जाईल आणि ऑक्सिजन 6 हायड्रोजन्स घेऊन जाईल. अशा प्रकारे बॅलन्स करावं लागेल. बघा लक्षात ठेवायचं आहे. अतिशय सोप्या रिएक्शन्स आहे. बॅलन्सिंग करत असताना हे ऑक्सिडायझिंग एजंटच्या बेसिसवर बॅलन्स करायचे आहे. नाही तर मॅक्झिमम पोरांना असं वाटतं की 2, 5, 8 कुठून आलं आहे ना. म्हणून हे टेक्निकली तुम्ही जर बॅलन्स केलं तर ते खूप सोपं आहे. आलं लक्षात. आयोडिनेशन आपण डायरेक्ट करणार नाही, ते कोणाच्या प्रेझेन्समध्ये करणार आहोत, इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. क्लिअर झालं. हे झालं आपलं ब्रोमिनेशन्स आणि आयोडिनेशन्स कम्प्लीट. आता ब्रोमिनेशन्स आणि आयोडिनेशन झाल्यानंतर आपली एक रिएक्शन्स राहिलेली आहे, ती आहे सॉर्ट्स रिएक्शन्स. तर ती आता सॉर्ट्स रिएक्शन्स आपण पाहू. ठीक आहे. मग काही जास्त टाइम लागणार नाही. थोडं मधात लाईन गेली, मधात तुम्हाला दिसलं नाही, त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स झालं. बरोबर आहे. बस करते. ठीक आहे. बघा आपण लास्ट रिएक्शन समजून घेणार आहोत. ती आहे आता सॉर्ट्स रिएक्शन. आता हे इंटरेस्टिंग रिएक्शन्स होत्या. सॉर्ट्स किंवा फिंकलस्टीन रिएक्शन्स ह्या इंटरेस्टिंग रिएक्शन्स आहेत. तर यामध्ये हे हॅलोजन एक्सचेंज बघायला शिकवायचं आहे. हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन्स आहे. हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन्स
तर हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन्समध्ये एका अल्किल हॅलाइड्स पासून आपण दुसरा अल्किल हॅलाइड्स तयार करत असतो. बेसिकली हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन्समध्ये दोन रिएक्शन्स आपण पाहत असतो. तर याआधी आपण फिंकल-स्टीन रिएक्शन समजून घेतलेली आहे. कोणती? फिंकल-स्टीन. फिंकल-स्टीन रिएक्शन्समध्ये आपण ॲक्च्युली अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड पासून काय बनवत होतो? अल्किल आयोडाईड बनवत होतो. काय बनवत होतो? अल्किल आयोडाईड. बेस्ट मेथड आहे अल्किल आयोडाईड तयार करण्याची. त्याचं कारण आहे की डायरेक्ट आयोडिनेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला डायरेक्ट आयोडिनेशन्स करून अल्किल आयोडाईड बनवता येत नाही आणि म्हणून तुम्हाला डायरेक्ट आयोडिनेशनच्या ऐवजी आपल्याला काय करायला लागते? HgO, HiO3 किंवा HNO3 यांच्या प्रेझेन्समध्ये आपण आयोडिनेशन्स करतो आहे ना. म्हणून आपण जर हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन्स वापरल्या तर आपण अल्किल आयोडाईड बेटर तयार करू शकतो. अल्किल क्लोराईड किंवा ब्रोमाइड पासून अल्किल आयोडाईड तयार करतो आपण. सोडियम आयोडाईड सोबत रिएक्शन्स करतो इन द प्रेझेन्स ऑफ एसिटोन. तर ही ऑलरेडी झालेली आहे आपली रिएक्शन्स. तर दुसरी हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन्स आपण पाहणार आहोत आज. ही आहे सॉल्ट्स रिएक्शन्स. कोणती आहे? सॉल्ट्स. SWARTS सॉल्ट्स रिएक्शन्स. आता ही सॉल्ट्स रिएक्शन्स कशासाठी आहे माहिती आहे का? हे सुद्धा हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन्स आहे. म्हणजेच इथे सुद्धा आपण अल्किल क्लोराईड किंवा ब्रोमाइड पासूनच अल्किल फ्लोराईड बनवणार आहोत. या क्लोरीन किंवा ब्रोमीन पेक्षा पॉवरफुल न्यूक्लिओफाईल तिथे आणणार आहोत. अल्किल फ्लोराईड बनवणार आहोत. बरोबर आहे. तर ही ती रिएक्शन आहे. तर आज आपण सॉल्ट्स रिएक्शन्स कंप्लीट पाहणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं. तर आपण सॉल्ट्स रिएक्शन्स मध्ये सिंपल रिएक्शन्स आहे. तर या सॉल्ट्स रिएक्शन्स मध्ये आपण सुरुवातीला यांची नोट सांगणार आहोत की या रिएक्शन्स मध्ये आपण करणार काय की जे अल्किल क्लोराईड आहे की नाही किंवा अल्किल ब्रोमाइड यांची रिएक्शन्स मेटल फ्लोराईड सोबत करणार आहोत. ट्रान्झिशन मेटलच्या फ्लोराईड सोबत करत असतो. ट्रान्झिशन मेटलचे फ्लोराईड्स म्हणजे कोणते? हे जे फ्लोरीन आपण इथे आणणार आहोत तर सॉल्ट्स रिएक्शन्स मध्ये आपण ट्रान्झिशन मेटलचे फ्लोराईड्स वापरत असतो. ट्रान्झिशन मेटल फ्लोराईड्स म्हणजेच माहिती आहे का तुम्हाला? ट्रान्झिशन मेटल्स फ्लोराईड्स म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट्स. जे डी ब्लॉक एलिमेंट आहे त्यांना आपण ट्रान्झिशन मेटल म्हणतो. त्यामध्ये सिल्वर फ्लोराईड घेऊ शकतो आपण, मर्क्युरस फ्लोराईड घेऊ शकतो, अँटीमनी फ्लोराईड्स घेऊ शकतो, असे खूप सारे कोबाल्ट फ्लोराईड घेऊ शकतो. ते कोणताही घेतलं तरी चालते. यांच्यापाशी हे काय करतात? Ag पॉझिटिव्ह आणि फ्लोरीन निगेटिव्ह हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे. काय? स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल हे या क्लोराईड किंवा ब्रोमाइड या विकर न्यूक्लिओफाईलला डिस्प्लेस करायचं काम करते. म्हणून आपण यांची रिएक्शन जर कोणासोबत केली, बघा या मेटल फ्लोराईड सोबत केली, सिल्वर फ्लोराईड सोबत केली, बरोबर आहे. काय होणार आहे? हा स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल आहे. कोण? फ्लोरीन. या विकर न्यूक्लिओफाईल क्लोरीनला डिस्प्लेस करत आणि अशी ही न्यूक्लिओफिलिक रिएक्शन्स होईल आणि आपल्याला काय भेटेल? अल्किल फ्लोराईड भेटेल. काय भेटेल? अल्किल फ्लोराईड प्लस AgCl प्रेसिपिटेट तयार होईल. AgCl प्रेसिपिटेट तयार होईल. म्हणजे इझिली आपण अल्किल फ्लोराईड सेपरेट आउट करू शकतो. सेकंड, अल्किल ब्रोमाइडची रिएक्शन सुद्धा आपण सिल्वर फ्लोराईड सोबत केली तर इथेही तसंच होणार आहे. हा जो फ्लोरीन निगेटिव्ह आहे स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल या विकर न्यूक्लिओफाईलला डिस्प्लेस करत आणि याच्यापासून आपल्याला अल्किल फ्लोराईड तयार होईल प्लस AgBr प्रेसिपिटेट तयार होईल. AgBr प्रेसिपिटेट हे आपण रिमूव्ह करू. तर अशा प्रकारे आपण अल्किल फ्लोराईड तयार करू शकतो. काय तयार करू शकतो? अल्किल फ्लोराईड. कोणापासून? अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल क्लोराईड पासून. तर आता एक एक्झाम्पल घेऊ. सिंपल रिएक्शन्स आहे. फॉर एक्झाम्पल मी आता एक एक्झाम्पल घेऊन मी रिएक्शन समजावून सांगतो तुम्हाला. जसं मी इथिल क्लोराईड घेतलाय आणि इथिल क्लोराईड पासून तुम्हाला इथिल फ्लोराईड्स तयार करायचा आहे. काय तयार करायचं आहे? इथिल फ्लोराईड्स. तर तुम्ही सिल्वर फ्लोराईड कोणताही घेऊ शकता बरं. सिल्वर फ्लोराईड, मर्क्युरस फ्लोराईड, अँटीमनी फ्लोराईड किंवा कोबाल्ट फ्लोराईड कोणताही घेतला तरी चालते. याच्यासोबत याची रिएक्शन्स केली तर हा फ्लोरीन स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल आहे. हा याला डिस्प्लेस करून टाकेल आणि आपल्याला काय भेटेल? इथिल फ्लोराईड म्हणजेच फ्लोरोइथिन तयार म्हणू शकतो आपण. AgCl प्रेसिपिटेट निघून जाईल अशा प्रकारे. म्हणून आपण इथिल क्लोराईड पासून
इथिल फ्लोराईड बनवू शकतो बाय सॉर्ट्स रिएक्शन्स. इथिल फ्लोराईड बनवू शकतो. तर या रिएक्शन्स मध्ये हॅलोजन एक्सचेंज झालेला आहे, हा फ्लोरीननं एक्सचेंज झालेला आहे, बाकी काहीच नाही. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. यामध्येच इथिल ब्रोमाइड घेतला आपण. इथिल ब्रोमाइड जरी घेतला आणि इथिल ब्रोमाइडची रिएक्शन्स आपण सिल्वर फ्लोराईड सोबत केली, कोणताही घ्या, सिल्वर फ्लोराईड घ्या, मर्क्युरस फ्लोराईड घ्या, तर हा फ्लोरीन स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल आहे, हा या वीकर न्यूक्लिओफाईलला डिस्प्लेस करेल आणि इथिल ब्रोमाइड पासून इथिल फ्लोराईड तयार होईल, CH3CH2F प्लस AgBr प्रेसिपिटेट तयार होईल. अशा प्रकारे हे सिंपल रिएक्शन्स आहेत. इथे आपला वीकर न्यूक्लिओफाईल हे स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल काय करतात, डिस्प्लेस करतात. आता ही जी रिएक्शन्स आहेत ते ही रिएक्शन्स आपण डायहॅलोजन्स असणाऱ्या कंपाऊंड मध्ये सुद्धा करू शकतो. लक्ष ठेवा, सोपी रिएक्शन्स आहे, काही पाठ करायची गरज नाही सॉल्ट्स रिएक्शन्स मध्ये. तर थोडक्यात मी काही इन्फॉर्मेशन सॉल्ट्स रिएक्शन्स मध्ये वापस देतो है ना. तर सॉल्ट्स रिएक्शन्स मध्ये ही SN2 मेकॅनिझम आहे, SN2 मेकॅनिझम आहे. SN2 मेकॅनिझम आहे म्हणजेच प्रायमरी अल्किल हॅलाइड्स मध्ये हे फेवरेबल असते, प्रायमरी अल्किल हॅलाइड्स. सेकंडरी अल्किल हॅलाइड्स मध्ये लेस फेवरेबल असते आणि टर्शरी अल्किल हॅलाइड्स मध्ये हे होणारच नाही, कारण SN1 असते. त्याच्यामुळे ही SN1 मेकॅनिझम असल्यामुळे प्रायमरी अल्किल SN2 मेकॅनिझम असल्यामुळे प्रायमरी अल्किल हॅलाइड मध्ये फेवरेबल असते. आणि जो प्रॉडक्ट तयार होत असतो तो स्टिरिओकेमिकली 100% इन्व्हर्शन प्रॉडक्ट तयार होत असतो, त्याला आपण वॉल्डन इन्व्हर्शन्स म्हणतो. वॉल्डन इन्व्हर्शन्स हा प्रॉडक्ट तयार होत असतो. इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता एक नोट लक्षात ठेवायची आहे की हे जरी डायहॅलोजन्स वाला कंपाऊंड असेल तरी ही रिएक्शन्स फॉलो करू शकते. जसं एक उदाहरण सांगतो मी. असा एक जिमिनल डायहॅलाइड घेतला आपण, बघा लक्षात ठेवायचा आहे. हा 2,2 डायक्लोरोप्रोपेन, काय म्हणणार आपण याला, 2,2 डायक्लोरोप्रोपेन. यांच्यासोबत जरी आपण कोणाची रिएक्शन्स केली, अँटीमनी फ्लोराईडची केली, बरोबर आहे, अँटीमनी फ्लोराईडची केली आपण, तर हे क्लोरीन कशाने रिप्लेस केला जाईल, फ्लोरीनने रिप्लेस केलं जाईल आणि आपल्याला डायफ्लोरो कंपाऊंड्स तयार होईल, 2,2 डायफ्लोरोप्रोपेन तयार होईल प्लस SbF6, इथे Cl3 निघून जाईल. आता मी इथे टॉईस करतो म्हणजे मला 6 काढायचे आहे, म्हणून इथे मला काय करायला लागेल, ट्राईस करावं लागेल आणि इथे टॉईस करावं लागेल. तर अशा प्रकारे हे डायहॅलोजन्स असणारे म्हणजेच जिमिनल डायहॅलाइड्स सोबतही आपण ही सॉर्ट्स रिएक्शन्स करू शकतो. याच्यामध्ये ही रिएक्शन्स होऊन आपण क्लोरीनला कशाने रिप्लेस करू शकतो, फ्लोरीननं. क्लोरीन किंवा ब्रोमीनला आपण फ्लोरीनने रिप्लेस करू शकतो. तर हे सॉर्ट्स रिएक्शन्स मेन रिएक्शन्स आहेत. आता हे नेम रिएक्शन्स आहेत, यामध्ये आपण अल्किल फ्लोराईड जे डायरेक्ट फ्लोरिनेशन एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स आहे आपल्याला माहिती आहे. तर म्हणून आपण काय करतो की फ्लोरिनेशन डायरेक्ट न करता आपण पहिल्यांदा अल्किल क्लोराईड ब्रोमाइड बनवतो आणि क्लोराईड ब्रोमाइड बनवून मग त्याला अल्किल फ्लोराईड मध्ये कन्वर्ट करतो बाय युझिंग सॉर्ट्स रिएक्शन्स. तर ही तुम्हाला थोडक्यात सॉर्ट्स रिएक्शन्सची नोट आहे, तर तेही मी तुम्हाला कंप्लीट केली. या प्रकारे आज इथे आपण प्रिपरेशन्स कंप्लीट केलेलं आहे, बरोबर आहे, हॅलो अल्केनचं. तर तुम्हाला कोणाला काही अडचण असेल तर मला तुम्ही विचारू शकता.